तर येस, आलो आता बिग बॉसच्या शीश महालात. मी असं का म्हटलंय ते तुम्हाला आत गेल्यावर कळेल. बाय द वे एंट्रन्सलाच तुम्ही बघू शकता. इथे तुम्हाला प्रथमदर्शनी कळणारच नाही की हे काय. मी आले मला वाटलं ही लिफ्टची बटणं का ठेवलीत? बिग बॉस वेळी 2 माळ्यांचं वगैरे करतात की काय? पण आत गेल्यावर आपल्याला लक्षात येईल, हा वॉशरूम आहे. शीश महल का म्हटलं हे आता मला नव्याने सांगायची गरज नाही ना. इतक्या काचा 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 दिसताय तिकडे की म्हणजे तुम्ही स्वतःलाच बघून मी कुठे कुठे बघू असं होऊन जाईल. बाय द वे बिग बॉसच्या घरामध्ये काचा, मिरर्स हे सगळं कॉमनच आहे, कारण तिथेच स्पेशली जे कॅमेरेज असतात ते त्याच्या मागे किंवा तिथे असल्यामुळे आपल्याला सगळीकडे साधारण मिरर दिसतात. त्याच्यामुळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये माझ्याबरोबर प्रदीप सर सुद्धा दिसत असतील. बघू शकतो तुम्ही, हा बेसिकली इथे वॉशरूम्स आहेत. इथे सुद्धा कॅमेरे लावलेत. इथे कॅमेरे लावण्याचं कारण म्हणजे अनेकदा जे सिक्रेट मीटिंग्स होतात ना त्या सुद्धा इथेच होतात. त्याच्यामुळे या वॉशरूम एरियामध्ये सुद्धा हा छान एक सोफा ठेवलाय, काउच ठेवलाय सगळीकडे ना. आणि बाय द वे बेडरूम मध्ये मला तुम्हाला दाखवायचं राहिलं, त्याच्यामुळे मी थोडी सॅड होते. पण इथे सुद्धा ह्या पद्धतीची पिलो दिसते. ही बघा, बिग बॉसच्या घरामध्ये कसं सेकंदाला प्रत्येक जण रंग बदलत असतो ना, त्याच्यामुळे सगळ्या स्पर्धकांना साजेशा अशा एका वेगळ्या थीमच्या पिलोज सुद्धा सगळीकडे दिसतात. वॉशरूम मधलीच एक आणखीन इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ही, हे बेसिकली आपल्याला जो एक हात पुसायला जो टिश्यू पेपर असतो ना वॉशरूम मध्ये, तो त्यांनी असं काय म्हणूयात एक काचांचे तुकडे हिऱ्यासारखं असं जे चमचमणारी बेसिकली जे टेक्स्चर आहे ते त्याला दिलेलं आहे. आणि बाकी इथे असे 2 छान मोठे आरसे दिसत आहेत. त्याबरोबरच तुम्ही बघू शकता फॅन्सी फॅन्सी सगळ्या गोष्टी फॅन्सी आहेत. हे फुलदाणी जी आहे, त्याच्यानंतर पांढऱ्या आणि सिल्वर रंगाची थीम पूर्ण या वॉशरूमला केलेली आहे. आणि अगेन इथे सुद्धा अत्यंत सुंदर असं काचेचं झुंबर दिसतंय आपल्याला. इतकी छान, आणि मी म्हटलं तसं एक काहीतरी संपूर्ण घरामध्ये उठून दिसावी ना अशी थीम या वॉशरूमला दिलेली आहे. आता इथे आल्यावर सुद्धा काय काय गप्पा होत आहेत, काय काय चर्चा होत आहेत हे आपण बघणारच आहोत. आत्ता आम्ही